आता बघूयात महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुण्यात दाखल झालेत। पुण्यातील SSPMS ग्राउंडवर होत असलेल्या छात्रों की गुंज कार्यक्रमातून ते तरुणांशी संवाद साधतील। थोड्याच वेळात राहुल गांधी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतील। छात्रों की गुंज या कार्यक्रमासाठी राहुल गांधी पुण्यातील ग्रँड शेरेटन हॉटेलमध्ये दाखल झाले। हॉटेलबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। राहुल गांधींची भेट घेण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी हॉटेलबाहेर मोठी गर्दी केली आहे। राहुल गांधींच्या छात्रों की गुंजवरून राजकारण तापलंय। भाजपने काँग्रेसवर गंभीर आरोप केले तर काँग्रेसनेही या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला कोणी येणार नाही हे समजल्यामुळे पैसे देऊन विद्यार्थी आणले जात असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला। राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज या कार्यक्रमावरून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे। राहुल गांधी यांनी CJPच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर असे उपक्रम हाती घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम सुरू केलंय। लोकसभेत सलग 3 वेळा पराभव झाल्यानं आणि जनतेतील त्यांची झालेली प्रतिमा खराब झाली असल्यानं राहुल गांधींनी या आंदोलनाचा उपयोग करून घेतल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला। पुण्यात काँग्रेसनं ठरवून गोंधळ घातलाय। काँग्रेसच्या कार्यक्रमाला येण्यासाठी पैसे दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर हा आरोप केलाय। राऊतांना सगळ्याच गोष्टींची घाई असते। दुसऱ्या बाजूचा युक्तिवाद झाला नाही आणि राऊतांनी निकाल देऊन टाकला अशी टीका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केली आहे। राऊतांच्या या घाईच्या स्वभावामुळेच त्यांच्या पक्षाचं नुकसान झाल्याची टीका नार्वेकरांनी केली आहे। युक्तिवाद झाला म्हणजे कोर्टाचा निर्णय झाला असं होत नाही। दुसऱ्या बाजूचे वकीलही युक्तिवाद करतील अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षचिन्हावर राहुल नार्वेकरांनी दिली आहे। तर मी कायद्याच्या चौकटीत बसणारा निर्णय दिला, मात्र कोर्टाच्या निर्णयापर्यंत भाष्य करणं योग्य होणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार अपात्रता प्रकरणावर नार्वेकरांनी दिली आहे। मुख्यमंत्री फडणवीस जेनझी सोबत संवाद साधणार आहेत। नागपुरात उद्या 30,000 जेनझी सोबत ते संवाद साधतील। 4,000 ढोलताशा महावदन सादरीकरण करून ते विश्वविक्रम देखील उद्या नोंदवला जाणार आहे। नीट परीक्षा राज्य सरकारनं घेण्याची मागणी करणार। नीट परीक्षेबाबत केंद्राला प्रस्ताव देणार असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। जुन्नर तालुक्यातील पिंपळवाडी अत्याचार प्रकरणी उपमुख्यमंत्री शिंदेंनी पीडितेच्या कुटुंबाशी संवाद साधलाय। खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचं आश्वासन दिलंय। लवकरात लवकर आरोपपत्र निश्चितीचे आदेश देण्याचंही आश्वासन दिलंय। BMC आयुक्त अश्विनी भिडेंचं व्हॉट्सअप हॅक झालंय। एक्स पोस्ट करत व्हॉट्सअप हॅक झाल्याची माहिती दिली। पैशांची मागणी करणारे मेसेज आले तर दुर्लक्ष करा असं अश्विनी भिडे यांनी म्हटलंय। रामदास कदमांनी घराणेशाहीचा आरोप करणं हास्यास्पद। आरोप करण्यामागचं कारण कदमांनाच माहिती। रामदास कदमांनी केलेल्या घराणेशाहीच्या आरोपावर सुनील तटकरे यांनी उत्तर दिलं। 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करणार आहेत। या उपोषणासाठी मराठा समाजाच्या वतीनं जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। जरांगे यांच्या नेहमीच्या उपोषणाच्या ठिकाणी मंडप टाकण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे। जरांगेंनी 50% वर्गीकरणाचा लढा सुरू करावा। प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंना आवाहन केलंय। वर्गीकरणाचा लढा केला तरच आरक्षण मिळेल असं त्यांनी म्हटलंय। सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार अंतरवाली सराटी दौऱ्यावर होते। या दौऱ्यात सत्तार यांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या 29 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आमरण उपोषणाबाबत चर्चा केली आहे। श्रावण महिन्यानिमित्त आयोजित केलेल्या भंडाऱ्यात एकत्र जेवणही केलंय। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं आयोजित केलेल्या गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शहरातील खराब रस्ते, अपुऱ्या सुविधांवरून मंडळांनी अधिकाऱ्यांसमोरच रोष व्यक्त केला आहे। चंद्रपुरातील सिकलसेल आणि थॅलेसेमिया आजारावर संशोधन आणि उपचार करणाऱ्या ICMR केंद्रीय संस्थेत सेवेस सुरुवात करण्यात आली आहे। केंद्रीय आरोग्य सचिव डॉक्टर राजीव बहल, डॉक्टर मनीषा मडकईकर यांच्यासह या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांची यावेळी उपस्थिती होती। चंद्रपुरात शालेय विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी 1000 प्राचार्य आणि शिक्षक एकत्र आले। पोलीस दल आणि रोटरी क्लब यांच्या पुढाकारानं कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या।
बदलापूर शहरातील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नगरपालिकेनं पावलं उचलली आहेत. बॅरेज रोडवरील जुना रेल्वे भुयारी मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू असून पालिका प्रशासनानं याचं सर्वेक्षण पूर्ण केलं आहे. आर्थिक सहकारी बँक लिमिटेडनं गोव्यातील फोंडा इथे आपल्या 92व्या शाखेचं उद्घाटन 17 ऑगस्ट रोजी केलंय. या शाखेचं उद्घाटन बँकेचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बँकेचे संचालक रणजित पाटील, नारायण गावंड उपस्थित होते.